तुम आगे बढ़ो। दादाराव भाऊ लोखंडे तुम आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। दादाराव भाऊ लोखंडे तुम आगे बढ़ो। आशाताई गोकुळ भुजबळ तुम आगे बढ़ो। आशाताई यादव तुम आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा चांगल्या प्रकारानं प्रतिसाद मिळत आहे। वंचित बहुजन आघाडीला सर्व म्हणजे चांगल्या प्रतिसाद मिळतो आणि लोकांची इच्छा आहे वंचित बहुजन आघाडीचीच सीट येणार। आतापर्यंत किती तुमच्या प्रचार यात्रा झाल्यात आता प्रभागात? आमच्या आतापर्यंत म्हणजे पहिलाच राऊंड चालू आहे पुऱ्या प्रभागामध्ये। अच्छा, कसा आहे रिस्पॉन्स? कसा आहे रिस्पॉन्स? एकदम 100% आहे। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? आम्ही जनतेच्या समस्या, रोड, पाणी, घरकुल, ड्रेनेज लाईन, लाईट व घाण कचरा, ज्या कचऱ्यापासून इतकी बेकार समस्या आहे की त्या कचऱ्यामुळे, दुर्गंधीमुळं जेव्हा हवा इकडे फिरली तर अक्षरशः उलट्या करायला म्हणजे हे भाग पडतं माणूस आणि आजार पण वाढतात त्याच्यामुळं। नाही, आता हा कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तर ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहे? आम्ही 100% सोडवणार, त्याच्यात दुमत नाही। मतदारांना काय आव्हान करणार? आम्ही मतदारांना हेच आवाहन करणार की तुम्हाला या वार्डामध्ये आम्ही CCTV कॅमेरे, महिलांचे जे सुरक्षेचे प्रश्न आहे त्या आम्ही तोच त्याच्यावरती पाऊल उचलून ते काम आम्ही करणार। अच्छा, आता समोर एक धनाढ्य शक्ती आणि तुम्ही जनशक्तीची लढाई आहे, याच्यामध्ये तुमचा विजय कसा होईल? आम्ही धनशक्ती किती असली पण आमची मनशक्ती ही मजबूत आहे। धनशक्तीला किती बी हे झालं तर आम्ही माग हटणार नाही। भाऊच्या पाठीमागे जनता आमच्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे जनता आम्हाला भरभरून मतानं निवडून देणार। बाळासाहेब आंबेडकर यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्हाला भरभरून आशीर्वाद आहे। या निमित्ताने मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही? तेच वंचित बहुजन आघाडीला सर्व जागा निवडून देण्यात यावा, बस एवढीच आम्ही जनतेला माझ्या वतीने मागणी करतो। एवढी संधी द्यायला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी तुम्ही प्रचार करताय, प्रचार कसा सुरू आहे आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरे जाताय? सर्वांना जय हिंद, जय शिवराय। मी अनुसूचित जाती महिला अ मधून प्रभाग क्रमांक 4 मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे आणि मुद्दे हे असेच आमचे की वॉर्डातल्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सामोरे घेऊन लोकांना आवाहन करतोय की आतापर्यंत वॉर्ड जो अविकसित आहे आणि वॉर्डामध्ये ज्या समस्या उद्भवत आहेत पाण्याच्या, ड्रेनेजच्या आणि अस्वच्छतेच्या, तर त्या प्रभागातल्या समस्या आम्ही सोडवण्याचं काम करणार आहोत आणि वंचितला एक संधी दिली तर नक्कीच आम्ही हा बदल घडवून आणू, हेच आम्ही मतदारांना सांगतोय। माझं नाव वर्षा अभिनव जाधव, अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 4 अ मधून उमेदवार, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार वर्षाताई अभिनव जाधव, अनुसूचित जातीमधून आणि आशा गोकुळ भुजबळ मागासवर्ग प्रवर्गामधून आणि दादाराव जगन्नाथ लोखंडे हे सर्वसाधारण वर्गामधून आपण दिलेले आहे प्रभाग क्रमांक 4 मधून। तर प्रभाग क्रमांक 4 मधून प्रचार करीत असताना, प्रचार रॅली काढत असताना खूप पॉझिटिव्ह असं दिसून येतं चित्र आणि कुठेतरी प्रस्थापितांना यांचा आपल्या वंचित बहुजन आघाडीचा धाक वाटू लागला आणि आमचं म्हणजे आम्ही प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू लागलो, मतदारापर्यंत पोहोचू लागलो आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीची आम्ही भूमिका समजावून सांगतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। ताई, या भागातला प्रभागातला महत्त्वाचा प्रश्न कचरा डेपोचा, यामुळं त्याच्यासाठी बरेच आंदोलन पण झाले पण प्रशासनाने काही दखल घेतली नाही,
तुम्ही काय करणार त्या कचरा डेपो? खरोखर आम्ही त्या गोष्टीला कुठंतरी वाचा फोडू आणि त्याचं निर्मूलन करू त्या गोष्टीचं. कचरा डेपोचा जो आहे हा प्रश्न हा फार दिवसाचा प्रलंबित असा प्रश्न आहे आणि ते आश्वासने देतात आणि सोडत नाही. तर आम्ही खरोखर सत्तेत आलो तर प्रत्येक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. कारण की पाणी प्रश्न औरंगाबादचा फार भयंकर आहे. तर तो प्राणी प्रश्नावरती पण आम्ही चांगलं म्हणजे त्याच्यावरती पण ते लोकांच्या गरजा म्हणजे आम्ही पूर्ण करू. वंचित बहुजन आघाडी जर सत्तेपर्यंत पोहोचेल आणि आम्ही खरोखर सत्तेपर्यंत पोहोचणार आहोत आणि आम्हाला संधी दिली तर आम्ही हे प्रश्न पूर्ण सोडवणार आहोत. जसे प्रत्येक वस्तीमध्ये नियमितपणे स्वच्छ पाणी पुरवठा करणार आहोत. महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाईट व CCTV कॅमेरासुद्धा आम्ही लावणार आहोत. प्रभागात मोफत आरोग्य शिबिरंसुद्धा आम्ही करणार आहोत आणि SC ST OBC अल्पसंख्याक योजनाचा 100% लाभ आम्ही मतदारांना देणार आहोत, लोकांना देणार आहोत. जे जबाबदार नागरिक आहेत त्यांना आम्ही देणार आहोत. आमच्या वंचित बहुजन आघाडीचा अजेंडाचा हा आहे आणि त्यानंतर झालं दर महिन्याला आम्ही जनता दरबार भरवणार आहोत आणि लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत. सत्तेमध्ये पोहोचून लोकांचे प्रश्न सोडवणार. या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांनी आता कुठेतरी प्रस्थापितांना थांबवलं पाहिजे आणि कुठेतरी वंचित घटकांना संधी देऊन त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवून त्यांनी जे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तर त्यांना मतदान तुम्ही करा. न घाबरता न कोणत्या भूलतापाला बळी पडता मतदान करा. तर गॅस सिलेंडरला मतदान करा आणि त्यांना महापालिकेत तुम्ही पोहोचवा. तुमचे प्रश्न खरोखर वंचित बहुजन आघाडी सोडवा असे मी आश्वासन देते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आश्वासन देते.